पुण्यात नवले हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। थकलेल्या वेतनाविरोधात कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला असून गेल्या 9 महिन्यांपासून नवले हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचा पगार थकलाय। कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करायला आता सुरुवात केली आहे। डॉक्टर वगळता रुग्णालयातील सर्वच कर्मचारी हे आजपासून संपावर असतील। पगार देईपर्यंत संप सुरूच ठेवणार असा कर्मचाऱ्यांनी इशारा दिलाय। हॉस्पिटलच्या 1300 कर्मचाऱ्यांनी हा ठिय्या मांडलाय। कर्मचाऱ्यांबरोबरच बातचीत केलेल्या आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड काय सांगतात पाहूया। नवले हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा पगार झाला नाही या निषेधार्थ सर्व कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर याचा मोठा परिणाम जो आहे तो आरोग्य यंत्रणेवरती झालेला पाहायला मिळतोय। 8 महिन्यापासून हे पगार नाही आहेत। काय मागण्यात आपण जाणून घेणार आहोत। काय मागण्यात 8 महिने झाले पगार नाही। हो सर, आमच्या मागण्या एवढंच आहे, आमचा थकीत पगार झाला पाहिजे, बाकी आम्हाला काहीच नकोय। कारण प्रत्येक माणूस हा आपल्या परिवारासाठी पैशासाठीच कष्ट करतोय। महिन्याच्या अखेरीस पगार आपला झाला की तिथून पुढं आपलं नियोजन असतं। एकदा पगार झाला की महिनाभर आपण त्यातले आपले खर्च भागवतो। मग प्रत्येक जण महिन्याच्या शेवटी वाटच बघतो कधी पगार होणार, कधी खर्च होणार। आता आमचे 8 महिने झालेत, आमचा विचार करावा थोडासा संस्थेने। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।